ओके, पर्सनल व्हिडिओ एडिटर. ओ, संग्राम स्वतःहून ॲज अ लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये येईल. बरेचसे व्हिडिओ एडिटर इथे आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्यामुळे स्पर्धा ही प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते. या संपूर्ण व्यासपीठावरती ट्रॉफ्या तुम्ही पाहताय आणि जेव्हा व्यासपीठावरती ट्रॉफी आला ना तेव्हा या मंचाला शोभा आली, तेव्हा या व्यासपीठाला शोभा आली. या ट्रॉफीसाठी आम्ही खेळतोय. दिवसभर पाऊस पडलाय, प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये, पण हा क्रिकेट वेडा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. भाऊ, एक क्रिकेटचं प्रेम आहे. एवढ्या पावसामध्ये तुम्ही मैदानामध्ये कंटिन्यू खेळणं, आजारपण वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जो क्रिकेट वेडा आहे तो आज दिवसभर मैदानामध्ये असेल, घराच्या बाहेर असेल आणि सगळ्या क्रिकेट वेड्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. थोड्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेटला सुरुवात होईल. नवीन हंगाम, नवीन पर्व चालू होईल. त्याची चर्चा करू. मात्र सध्या मैदानामध्ये जाऊया मॅचमध्ये. या मॅचची करूया चर्चा, जिथे गोलंदाजीसाठी दाखल झालेत युवती कोसरूड टीमचा अर्थातच गोलंदाज या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत असणारा कराडचा डॉन अर्थातच सुजित गोलंदाजीसाठी. पहिले चेंडू बॅटीची टॉप एज विकेट कीपरच्या अगदी डोक्यावरून मात्र तोपर्यंत हा कोण होता? इथे अर्थातच टेंबा बहुमा या नावानं जरूर एक लाडकी ओळख आहे त्याची. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. सतीशसाठीचा चेंडू. सतीश आणि संदीप ही पेअर मैदानामध्ये दाखल झालेत. दोघेही आपण पाहिलं तर एक महत्वाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात, एक चांगली पेअर म्हणून ओळखली जाते. बोर्ने केळवली मधून ती दाखल झाली आज मैदानामध्ये. प्रयत्न राहिला सुजितच्या गोलंदाजीवरती एक धावा करण्याचा. बॅकफुटला सुरेख फटका उचलला, डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर उचलून फेकून दिला. सुजित शेवाळच्या विरोधामध्ये हा केलेला एक पलटवार आहे, जिथे येत आहे 6 धावा. वॉर्ड स्ट्रोक. कारण की हा फटका ज्या पद्धतीने संदीपनं खेळून काढला, सतीशनं खेळून काढला. संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू खेळत असताना जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव आली, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर हा केलेला पलटवार आणि आत्ता मॅच चालू झाले. अब आहे का माझा पडल्यानंतर थोडासा राईज, जास्त राईज. अंपायर सांगता इट्स अ व्हाईट बॉल. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. मेन अंपायर कडे पाहिलं तर तेही सांगतात आता 1 बाउन्स म्हणून दंडित केले. 1 फॉर दी ओव्हर. आता टाकू शकत नाही. मात्र इथून पुढे कोणते चेंडू बाहेर येतील सुजित शेवाळेचे. पडल्यानंतर थोडासा कट झाला आहे. खेळाडू चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न जरूर करेल. एक सिंगल धाव. लॉंग स्टॉप मरून चेंडू फेकला. एक खास धाव येते समाधान. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचले. 9 ऑन अ स्कोर कार्ड. थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. कदाचित अंपायर येस वळतात, व्हाईट बॉलचा इशारा देतात. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 10 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. 1010 ऑन अ स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण आहोत दादा आणि आतापर्यंत 2 वाईट आलेत. चांगला चेंडू स्टंप लाईन मध्ये. विकेट कीपर मध्ये आज थोडीशी हरकत झाली आहे. मिस होतोय चेंडू. अंपायर सांगतात हा 22च्या स्वरूपामध्ये ही आलेली एक धाव आहे. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडू झालेले आहेत. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या ओव्हरचा. बॅकफुटला जाऊन टॅप फटका, स्क्वेअर कट केला. लेट कट करत असताना सुजित शेवाळे स्वतःहून चेंडू पर्यंत जातोय, दाखल झालाय तो. एक सिंगल धाव इथे मात्र आता कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. प्रथम बॅटिंग करत असताना बोर्ने केळवली संघानं मात्र 12 धावा या स्कोर कार्ड मध्ये सजवल्यात आणि 12 धावा या चांगल्या धावा मानल्या जातील, कारण की विकेट आली नाहीये भाऊ. तू बच के खेलेगा तो और खेलेगा, कारण की विकेट इथे महत्वाचे आहेत आणि याच विकेट सांभाळून सध्या मात्र खेळलं जातं. एक 12 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस सध्या स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचा औचित्य अर्थातच राजू कंक सध्या गोलंदाजीसाठी मिस्टर कॅटीपीएल दाखल झाला. भरपूर मालिकावीर या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि तो सध्या दाखल झाला.
राजू कंकचा पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहिला. सुजित शेवायच्या हातून निसटला चेंडू. धावही निसटली. आता एक धाव महत्वाची, एक सिंगल धाव महत्वाची. अंपायर सांगतायत बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव आहे. एका धावेच्या मदतीने आता टीमची टोटल 13 मध्ये जाऊन पोहोचेल. सुरेख फटका. शॉट पूल केला. अंतर पार होईल का? आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. 4 धावेसाठी येईल चौकार. कारण की ज्या पद्धतीने त्याचा पाय निसटलाय तो खाली पडला. अमित होता तिथे आणि अमित खाली पडल्यानंतर मागे वळून बघितलं चेंडू गेला निघून. टाटा बाय बाय अमित. 4 धावा. व्हिडिओ बनणार आहे भाऊ. या व्हिडिओ बनतात नंतर अमितलाच पाठवल्या जातात. ले बन गया स्टेटस. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे. जिथे बॅटिंग आज सतीशच्या बॅट मधून एक चांगल्या धावा येतात. चेंडू पडल्यानंतर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. एक एक्स्ट्रा धावाही महत्वाच्या आहेत. गती परिवर्तन ओळखलं. पाहिलं. जज केला. उचलला. फेकून दिला. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर बॅटिंग करत असताना सतीशच्या बॅट मधून येईल आणखी एक धमाका. संदीपच्या बॅट मधून हा फटका येईल. भाऊ संदीप अप्रतिम बॅटिंग संदीपची. बाळू या नावानं जरूर ओळख आहे या खेळाडूला आणि बाळू या नावानं ओळखलं जातं. सध्या अफलातून बॅटिंग. हा जसा आवाज आला तसा तो खेळला. जाग्यावरून दीपेक्षा कवर रिजनच्या बाहेर खेळून टाकतोय. गेंद हस्ती हस्ती बस्ती में बाळा अपने मस्ती में. व्हॉट अ बॅटिंग. यासाठीच ओळखला जातो तो. टीमची टोटल मात्र अगदी जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. त्याचे चाहते आहेत. भरपूर चाहते या खेळाडूंना कमवलेत आणि ते आज त्याच्या अगदी सपोर्ट सिस्टीम म्हणून उभे आहेत. पहिले एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगलच धाव घेतली जाते. सतीश आता स्ट्राईक वरती येतोय. ही जी पार्टनरशिप चालू आहे सतीश आणि संदीप मध्ये ही महत्वाची पार्टनरशिप आहे. कारण की सतीशनं सुरुवात केली. संदीपनं या मॅच मध्ये आता मात्र आग लावली आहे. चेंडू पडल्यानंतर टर्न करतोय. राजू कंक देखील कमी नाहीये. राजू कंकला या मॅच मध्ये आता मात्र स्वतःचा अनुभव दाखवणारा एक शेवटचा चेंडू टाकला. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 31 या धावसंख्येवरती. 31 धावा. आणखी अपेक्षा संपूर्ण संदीप कडून आज केली जाते. दाखल झालेत गोलंदाजीसाठी सूर्यकांत. अनुभव दाखल केला राजू कंकनं. आता एक अनुभवी गोलंदाजाला बाहेर काढलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिला चेंडू अगदी फुल टॉस हाताने खेळण्याचा प्रयत्न तोही निसटला. अगदी मिड विकेटला चेंडू. एक सिंगल धावासाठी जाईल. राजू कंक आहे फिल्डिंग साठी तिथे. एकच धाव. सतीश सध्या स्ट्राईकला. सतीश संदीप दोघांची जोडी आतापर्यंत एक चांगली बॅटिंग लाईनअप करत असताना एक चांगली पार्टनरशिप त्यांनी उभी केली आहे आणि टीमची टोटल आता 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. 32. चांगला चेंडू. थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. कारण की हा चेंडू प्रत्येक फलंदाजाचा आवडता टप्प्यावरती होता. बॅट लवकर स्विंग झाली आहे. नंतर चेंडू निघून जातोय. टायमिंग जुळणं महत्वाचं आहे. टायमिंग जुळेल तर वेळ येईल. हाही चेंडू बॅटच्या रडामध्ये. सतीश दुसऱ्या बाजूला. संदीप डोक्याला हात लावतोय. नॉन स्ट्राईकला बाळ्यानं डोक्याला हात लावला आता. कारण की त्याला माहितीये 2 डॉट नाही आहेत. कमीत कमी 6 ते 7 धावांचे या 2 धावा या 2 चेंडू होत्या. तिथे 0 धावा आलेत. हाही चेंडू फसलाय. हाही चेंडू फसलाय. राजू कंकनं अगदी हिऱ्याला बाहेर काढले. सूर्यकांताचं नाव. बाहेर स्वतःहून जातोय. चर्चा करतोय आपण पहिल्या सतीश सोबत. 3 चेंडू डॉट आलेत. 3 चेंडू डॉट. खूप मोठी धावसंख्या थांबवली या सूर्यकांतनं. कट केला. शॉट आर्म जॅक केला. मिड विकेट रिझनला चेंडू फ्लायटेड. येईल षटकार.
व्हॉट अ स्ट्रोक. आता जे 3 चेंडू डॉट झाले होते ते विसरून जावा, हा षटकार लक्षात ठेवा. अशी बॅटिंग राहिली आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. संघाची धाव संख्या 38. चांगली गोलंदाजी राहिली मिस्टर सूर्यकांत. 40+ चा अनुभव सूर्यकांत यांच्याकडे आहे. म्हणजे आता एज बघितलं 45 या एज मध्ये ते तो आकडा आहे फक्त. मात्र यंग टॅलेंटला, युवा खेळाडूंना लाजवेल अशी गोलंदाजी त्यांची आहे. यावेळी देखील फसवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिझन म्हणून कॅचचा कॉल दिला. तोपर्यंत संतोष पोहोचतोय का नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती इथे होते. संघाची धाव संख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल आणि 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 40 धावा 40. चांगली गोलंदाजी राहिली सूर्यकांतची. कारण की KTPL ची आजही मॅच आठवते. कारण की जी शेवटची फायनलची जी मॅच होती ती सूर्यकांत दादांची ओव्हर त्यामध्ये चर्चित होती. त्या ओव्हरमुळे ती मॅच आली होती. ही KTPLचा अनुभव आहे. हा KTPLचा खऱ्या अर्थानं आठवणी आहेत. त्याच आठवणी याच मैदानातल्या आहेत. संतोष दाखल झाला. चांगली बॅटिंग राहिली सतीश आणि संदीपची. एक चांगली पार्टनरशिप. मात्र जेव्हा जेव्हा संदीप आला तेव्हा चर्चा जास्त राहिली आहे. चांगला चेंडू संतोषचा पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये वळण घेतोय आणि तदनंतर मात्र फलंदाजाला आता माघारी जावं लागेल. अगदी OUT आउट. बॅटर संदीप माघारी येईल. पूर्णपणे बॅटीला स्पर्श झाला. लिडिंग एज कट बेंड विकेट. नवीन फलंदाज दाखल झाले बॅटिंग साठी. जयवंत दाखल झालेत बॅटिंग साठी. बॅटर चांगली बॅटिंग राहिली आज संदीपची आणि संपूर्ण टीम संदीपचं कौतुक करते. कारण की ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग राहिली, अफलातून बॅटिंग संदीप. चाळीस धावा. 5 चेंडू तर बाकी आहेत या इनिंगचे. पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथे होईल प्राप्त. एकाच धावेसाठी जावं लागेल. संतोष गोलंदाजीसाठी. संतोषची गोलंदाजी ही नेहमी सेफ झोन मध्ये राहते कारण की लेफ्ट हँडेड बॉलर आहे. संतोष डावखुऱ्या हाताने ज्या पद्धतीने चेंडूच्या डोक्यावरून जी बोट फिरवतो तिथे चेंडू थोडा हरकत करतो. लेफ्ट हँडेड गोलंदाजाला खेळणं जातं थोडं अवघड. अशा पद्धतीने शॉट आमच्या खाली करण्याचा प्रयत्न. बॅटमध्ये सरळ आला नाहीये. एक सिंगल धाव. पुन्हा एकदा धुंडो आणि तोपर्यंत राजू कंकर शोधला. हा चेंडू नॉन स्ट्रायकिंगला केली. फेकी होईल. रनआउट. बॅटर जयवंत येईल माघारी. तुमची टोटल आपण पाहिली तर अगदी आताच्या 2च धावा. तर अमित एवढा लांबून धावत आला, त्यांनी सांभाळत आला. त्याला माहिती आहे की व्हिडिओ आपली बनली आहे, दुसरी व्हिडिओ नको बनवू देत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे. 43-43. नवीन बॅटर दाखल झालेत. योगेश. चुकीचा चेंडू पडतोय हाफ ट्रॅकर साठी. व्हाईट बॉल मध्ये निघून जाईल तो. एक धाव भेटेल टीमच्या टोटल मध्ये. आता अंपायर सांगतील 1 फॉर दी ओव्हर तुमचा संपला. आता बाउन्स नाही टाकू शकत तुम्ही. 1 बाउन्स दंडित केलं आता गोलंदाजाला. 43 धावा. 44 धावा. बॅटच्या समोर दांडी 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 गुल. विकेटचं पतन. अगदी बॅटरला जावं लागेल माघारी. चांगला चेंडू हाताळला हा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये थोडासा लेफ्ट हँडेड गोलंदाज संतोषने धावसंख्येच्या पायामध्ये जो स्टॉप लावलाय, फुल स्टॉप लावलाय, बेड्या टोकला, ब्रेक लावलाय, तिथे धावा पूर्ण थांबलेत. 44-44 धावा. चेंडू झाले दादा आतापर्यंत जर पाहिले तू तर चेंडू झाले 4, बाकी 2. मिस्टर संभाजी दाखल झालेत.
जी काही नावं आहेत ना, संभाजी, शिवाजी, ही नावं एकेरी घेऊ वाटत नाही, जीभ जड होते, त्यामुळे मिस्टर लावावं लागतं. मिस्टर संभाजी दाखल झालेत मैदानामध्ये. हो 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 हो, यावेळी देखील लेग स्टिक पकडून टाकण्याचा प्रयत्न, अंपायर सांगतात नाही, लेग स्टिक वरून बाहेर गेलाय, व्हाईट बॉल आहे, हा एक्स्ट्रा आहे. टीमची टोटल थोडीशी पुढे जाईल, 45 नाव, 45 धावा. पाऊस नाही थांबणार आज, धावा नाही थांबणार. वर कॅच, सूर्यकांत होते तिथे, अप्रतिम कॅच पकडली आहे, विकेटचं पतन. आणि आता तब्बल धक्के भेटलेत आतापर्यंत, आपण पाहिले तर 4 धक्के आतापर्यंत टीमला भेटलेत. शरद दाखल होत आहेत. काय विकेट संतोषनं, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव भेटेल इथे, मात्र बॅटचा चेंडूचा स्पर्श झालाय का हे अंपायर पाहत आहेत सध्या, ते वेट करतायत. ही सेट, इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट +1 धावा येत आहेत. कारण की बोरने केळवली टीम बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत. टीमची टोटल त्यांची जाऊन पोहोचले 47. इज अ गुड टोटल, इज अ फायटिंग स्कोर, चांगल्या धाव संख्या द्या. विकेट करण्याचा प्रयत्न सर बॅटवरती आला नाहीये चेंडू, एक सिंगल धाव इथे भेटेल. एकाच धावेचा प्रयत्न, 48 धावा स्कोर कार्ड वरती, 49 धावेचं होईल टार्गेट. 49 रन्स टू विन, 49 धावा येवती कुसूर टीमला. चांगली मॅच बघायला भेटेल, 49 आहेत या मॅच मध्ये. अमित दादा इकडे यायचंय. पाण्याचा जार हा पिण्यासाठी, तुम्ही पडलात, अंगाला माती लागली की तुम्ही अख्खा जार संपवताय, तो संपवायचा नाही. खास करून अमित साठी या सूचना आहेत. अंगाला किती माती लागली तरी तुम्ही तसंच थांबायचं, पाण्याचा जार पिण्याचा संपवायचा नाही. 49 धावा. मित्र परिवार हे मजा येते जेव्हा हे सगळे ऑन फील्ड असतात, ऑन स्टेज असतात, वेगळी मजा असते. या टेन्शनच्या दुनियामध्ये सुखाचं घर म्हणजे मित्र परिवार आहे. वॉट मॅच फील्डिंग आहे. 49 धावा या मॅच मध्ये करायचे, 49 धावा अडवायच्या आहेत. काय होईल, काय घडेल, कोण जिंकेल, कोण पराभूत होईल हेच बघायचंय. अर्धा पिक्चर संपलाय, आधा पिक्चर अभी बाकी है. वो किताब का एक पन्ना था, पूरी किताब बाकी है. धावा करायचे. या स्पर्धेच्या ट्रॉफ्या खूप महत्वाच्या आहेत, कारण की या व्यासपीठाला 4 चांद लावणाऱ्या या ट्रॉफ्या. ही धडपड, या बॅटिंग, ही खेळाडू, हे सगळे खेळतात या ट्रॉफीसाठी. इट्स नॉट अ इम्पॉर्टंट फॉर मनी, कारण की प्राइज पैसा हा महत्वाचा नाहीये या क्रिकेट वेड्यांना. सध्या बॅनर पहा तुम्ही दाखवला जातो, राजू कंक, ज्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक स्वतःच्या नावाची ओळख. आज कुसूर गाव पश्चिम महाराष्ट्र ओळखतो. या गावाची ओळख कोणी करून दिली? राजू कंक न ओळख करून दिली. येवती गाव, या गावाची ओळख कोणी करून दिली? सुजित शेवाळेनं करून दिली. हे जे खेळाडू आहेत आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा तुम्ही पाहता.
कैलासवासी गणेश कंक स्फूर्ती चषक 2025 ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे कैलासवासी गणेश कंक यांच्यासाठी. खूप छान स्पर्धा आणि राजू कंक ना हे एक जे नाव आहे ते एका दिवसामध्ये नाही कमवलंय. भरपूर रात्रीचे दिवस याच्यासाठी भरपूर चढ उतार आरोप प्रत्यारोप नाम होगा तो बदनाम होगा सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागतं. नाव सहज होत नाही नाव लगेच होतं ते टिकवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. मागच्या दिशेने आपण जाऊयात. 49 धावा. मिस्टर योगेश दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 1 महत्वाची असेल. भाऊ आता संपूर्ण जी टीम आहे की लक्ष दे बोर्डने आणि केवळ टीम एकच गोष्ट करेल की ही जी जोडी आहे राजू कंक आणि सुजीत शेवाळे दोघांना थांबवायचं. 49 थांबवायचे तर दोघांना थांबवायचं. सिंपल आहे. सीधी बॅट नो बकवास. सीधी बॅट नो बकवास. या दोघांना थांबवलं मॅच थांबते. यामधले दोघेही थांबण्यासाठी कधी तयार नसतात. या दोघांच्या पायामध्ये जर बेड्या टोकल्या तर धावसंख्या थांबते. लेट्स सी काय घडतंय का बिघडतंय. पूर्वार्ध संपला उत्तरार्धाकडे जाऊयात. 49 धावा करायचे. लफ केला पहिला चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे. सुजित शेवाळे दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंगला. याही खेळाडूंना संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आज प्रत्येक तालुक्यामध्ये याही खेळाडूचं नाव आहे. A1 जोडी एक दिल आहे दुसरी धडकन आहे दोनों छान आहे आन बान शान आहे आणि असे दोघे आज मैदानामध्ये. 49 धावांसाठीची लढाई. योगेशच्या हातामध्ये चेंडू. ओव्हर क्रमांक 1 दुसरा चेंडू. त्या फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. सरळ अगदी चेंडू शरीरावरती आला. एक सिंगल धाव. खेळाडू किती वेगानं धावत आला. काय फिल्डिंग साठी तो वेगानं धावत आला. फक्त एक सिंगल धाव इथे दिली आहे. उचलला. पाऊसही नाही थांबणार. मी नाही थांबणार. लांब लांब मारणार. अशीच बॅटिंग राजू कंक याची ओळखली जाते. कारण की राजू कंक ना ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला आला मागून आवाज आला. स्कोरर देखील बोलला जाईल आता. गुडलिन स्पॉट वरती चेंडू. की ही जी बॅटिंग आहे हा जो खऱ्या अर्थानं संघर्ष आहे इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. राजू कंकला अडकवायचं इज अ आर्ट ऑफ द क्रिकेट आणि तेच अडकवायचं. गोलंदाज योगेश फुलटॉस चेंडू लेफ्ट केला. कॅचचा कॉल दिला. लॉंग ऑन रिटर्न निघून जाईल. इट्स अ मॅक्सिमम. इट्स अ मॅक्सिमम. फ्लाइट 8 राजू कंकच्या बॅट मधून मिस्टर KTPL मिस्टर KTRBPL मिस्टर KSKPL मान्सून ब्लास्ट मानकरे पुन्हा KTRBPL आणि पुन्हा KTPL. 6 किताब या खेळाडूच्या नावावरती राहिलेत. टेनिस क्रिकेट मधला पंचम हिंद केसरी याला ओळखलं जातं. ती ओळख त्यानं मिळवली. फटका स्ट्रोक. नजाकत होती. टायमिंग होतं. प्रॉपर होतं. राजू कंकचा लाजवाब होता. वार नाही पलटवार होता. काय बॅटिंग आहे राजू कंकची. 3 चेंडू 3 षटकार. हॅट्रिक. म्हणून उल्लेख केला पाऊसही नाही थांबणार. हा असाच मारणार. लांब लांब ठोकणार. ओव्हर क्रमांक 1 यावेळी देखील आपण पाहिलं थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी नजरेपासून बाहेर ठेवला. डॉट येईल चेंडू. ओव्हर क्रमांक 1 ची ओव्हर संपली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 धावा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 20 धावा आलेत. अजूनही 29 हवेत 18 चेंडू मध्ये. कारण की जेव्हा राजू कंकला आणि सुजितला खेळताना पहिल्या 18 चेंडू 29 ची गरज आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. 18 मध्ये 5 मारायचे 18 मध्ये 4 मारायचे 18 मध्ये 3 मारायचे हे कॅल्क्युलेशन नाही. आणि हीच चर्चा सध्या चालू आहे.
गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज. सतीश गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू यावेळी देखील बॅटिंगच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिला. बॅकवर्ड पॉइंट कॅच पकडली आहे. पहिली विकेट मिळवली आहे. कमबॅक केलाय बोर्डने केळवली टीमनं. सांगितलंय मॅच सहजासहजी सोडणार नाहीये. ही बोर्डने केळवली टीम आहे जी नेहमी जिंकण्यासाठी खेळताना पाहिले आणि या टीम मधून जसा सतीश आलाय गोलंदाजीसाठी तशी पहिली विकेट त्यांनी मिळवली आहे. What a match. इनकी विकेट आल्यामुळे मॅच आता बनली आहे. विकेट आल्यामुळे मॅचची चर्चा आता रंगली आहे. विकेट आल्यामुळे या मॅचने थोडासा यू टर्न घेतला. संतोष दाखल झाला. सुजित शिवाय शांत राहिला. थोडासा बॅकवर्ड पॉइंट ती कॅच पकडली त्याची. अपकट करण्याचा प्रयत्न, पकडच्या माध्यमातून 6 धावा प्राप्त करण्याचा प्रयत्न. शांत राहिला. संतोष दाखल झाला आता मैदानामध्ये. टीमची टोटल सध्या मात्र अगदी 20 या आकड्यावरती 20 स्थिर आहे. संतोषसाठीचा चेंडू आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. जिथे एक धाव तर कंप्लीट केली. अंपायर वळतात ते सांगतात हा वाईट +1 असेल. 2 धाबा ऍड होत आहेत. 2 धाबा ऍड होत आहेत. राजू कंक स्ट्राईकला. तुम्हाला मॅच बनवायची आहे. राजू कंकचा बाद होत नाहीये. नथिंग एनी एल्स. मात्र तुम्हाला राजू कंकला नॉन स्ट्राईकला उभं करणं ही धावसंख्येवरती ब्रेक लावण्यासारखी गोष्ट आहे. धावा थांबवायचे राजू कंकला थांबवा. धावा थांबवायचे उसको नॉन स्ट्राइक पे लेके आओ. सध्या तो स्ट्राइकला. व्हाट अ बॉल. अप्रतिम चेंडू. ही मॅच आहे. मॅच आता बनली आहे. पाऊस पडलाय, वातावरण गार आहे, पण मॅच तापली आहे भाऊ. स्पर्श होता का बॅटला? कारण की ज्या पद्धतीने ऍक्शन होती कदाचित कुछ तो हुआ था. वर्ड मॅच. पुन्हा त्याच पद्धतीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न. पडला खाली. हा ट्रॅप रचला होता. त्या ट्रॅप मध्ये फसला असता तर तो पडला नसता तर मॅच वेगळी असती भाऊ. वर्ड मॅच. पूर्ण ट्रॅप रचला. राजू कंकला अप्पर कट करण्यासाठी भाग पडलं या गोलंदाज सतीशनं. आणि खेळाडू ऑलरेडी गली रिजन थर्ड मॅनला उभा केलाय. कारण की तुम्ही अप्पर कट खेळताय तर थर्ड मॅन मध्ये कॅच जाते आणि तेच केलंय. सतीशची गोलंदाजी आपल्यातून राहिले. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा दाखल झाला. संतोष स्ट्राईकला. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. हाही शरीरावरती आढळतोय. सतीशची गोलंदाजी आपण पाहिली तर अगदी लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले जी आपण पाहिली 24 या आकड्यावरती 24. सोडून दिला. हाई सोडून दिला. हाई सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा येत आहेत मॅच मध्ये. धावा येत असताना आता थोडी इकडे तिकडे मॅच आहे. कधी इकडे कधी तिकडे. कधी खुशी कधी गम. कधी राजू कधी सतीश. सतीश कधी राजू. कधी कुसूर कधी केळवली. अशी मॅच बनत चालली आहे. येवती टीम आहे. बोर्डने टीम आहे. सुरेख फटका निघून जाईल मॅक्सिमम जाग्यावरून. ये मेरे बाय हात का खेळ आहे. आणि अशा पद्धतीने फटका खेळला आणि एक वेगळा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिसून आला जो नेहमी दिसून येतो. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती 31. 49 धावेची आवश्यकता. 31 धावा या स्कोर कार्डवरती. चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर
1 to go. एक चेंडू बाकी आहे. कॉमेंटेटरच्या बाजूला सभ्य मुलं बसली ना बरं वाटतं, म्हणजे असे आगाऊ बसले ना भीती वाटते. माईक चालू असतो आणि त्यांच्या भाषा म्हणजे एवढी प्रेमाने असते ना आपल्याकडची, कधी काय बोलते झाला माहित नाही. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव या एका धावेच्या मदतीने टीमच्या. हो हो, चेंडू इकडे पडला तो तो मजा घेतोय. कॅचच्या वेळी पडलाय, आत्ता पडलाय. हा रिप्ले पहा, ही स्लाइड आहे, ही कुठल्या वॉटर पार्कची नाहीये. या वॉटर पार्कचं नाव आहे भूमिपुत्र मैदान आणि पावसाळ्यामध्ये वॉटर पार्क असं असतं. इथे स्लाइड्स असतात विदाउट तिकीट. वॉटर रिप्ले. टीमची टोटल आहे 32. कुणाल आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्या जिंकण्यासाठी समोरच्या टीमला आपण पाहिलं तर हवं अर्थातच 17 धावा. 12 चेंडू 17. जेवण दाखल झाले. शॉर्ट टर्म जॅक केला. मिड विकेट रिझन खेळाडू आपण पाहिला आहे मिड विकेटला. चेंडू अगदी गवतामध्ये शोधला जाईल का? भेटलाय. राजू कंच्या दिशेने पडलाय, मागे वळलाय तो संतोष. यावेळी मात्र अगदी होईल रन आउट. मात्र राजू कंकचा जो पाय घसरला तिथून असं वाटलं की राजू कंक फसला आणि दुखापत झाली, त्याला दुखापत झाली. प्लीज बघायचंय, खर्चतला असेल, तिथे रेती आहे, सिमेंट आहे आणि खर्चतला असेल त्याला. चांगली गोष्ट नसेल ही टीमसाठी. डॉक्टर संग्राम जेव्हा दाखल होतील ते बघतील काय आहे काय नाही ते कळवतील. आहे पदवी डॉक्टरची, माहित नाही तुम्हाला? ऑल सेट. जास्त दुखापत नकोय, टीम हेच बोलत असेल की राजू कंग इंजर्ड म्हणजे इज नॉट अ गुड न्यूज, इज अ बॅड न्यूज. आणि आहे तो सध्या सज्ज झाला खेळण्यासाठी. कारण की सध्या जी खेळते मैदानामध्ये कुसूरची एवन जोडी ओळखली जाते. सूर्यकांत दादा आणि राजू कंक ही एवन जोडी जी ओळखली जाते कुसूरच्या. आज अफलातून गोलंदाजी राहिली सूर्यकांत दादाची. फिल्डिंग एफर्ट जी कॅच पकडली ती चर्चेत राहिली. मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमने देखील मॅच खेचली आहे, हे विसरू नका. मॅच 50-50% आहे. ये मत समजना मॅच एकतर्फा गई आहे. 11 चेंडू 16ची मॅच आहे भाऊ. बोर्ने केवली संघ हरण्यासाठी आला नाहीये, जिंकण्यासाठी आलाय. हरणं ती जंगलात राहतात ती माहित नाही काय आहेत, पण आम्ही विजयासाठी आलोय. अकरा 16. मिस्टर सूर्यकांत स्ट्रायकिंगला. मॅच चांगली रंगली आहे ही. गती परिवर्तन, शॉर्ट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. आता सूर्यकांतला स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल का? आता कॅप्टन एवढंच बोलेल कुछ भी कर, राजू कंक को स्ट्राइक पे आने मत दे. ड्राइव करण्याचा प्रयत्न, हुशार आहे, चतुर आहे, चालाक आहे. काय सुटलाय तो, ती शिट्टी वाजल्यानंतर सुटतो आणि ते नाव दिलं, बरोबर नाव दिलंय पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बकासूर. का नाव दिलंय? कारण की पूर्णपणे ज्या पद्धतीने तो सुटलाय आता, ती एक धाव त्यानं कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 34 49 करायचे. 34 धावा स्कोर कार्ड वरती. नऊ चेंडू 15 धावेची गरज. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू आता आलाय. कम बॅक केलाय. आम्ही कमी नाहीये, आम्ही जिंकण्यासाठी आलोय. माया काय भांडण गेलीस, गँग घेऊन आलास. राजू कंक भाऊ आज कंटिन्यू इंजर्ड होतोय. इट्स नॉट अ गुड न्यूज.
कुणाचं आपण पाहिलं तर विजयासाठीचं समीकरण काय असेल? 8 चेंडू 15. 8 चेंडू 15 हे विजयासाठीचं समीकरण आहे. आठ चेंडू 15. मॅच 4 झाले दोन्ही बाजूने. गोलंदाजही मॅच सोडण्यासाठी तयार नाहीये. फुल टॉस नहीं डालने का बॉस. हा फुल टॉस होता. टोल वसूल केला. फुल टोल केला वसूल. मॅच या फुल टॉस न थोडी हवा काढली. या फुल टॉस न मॅचची हवा काढली. संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली. तर 9-7 चेंडू मध्ये हवेत 9 धावा. वाह वाह वाह. So elegant, so beautiful, just looking like a wow. What a stroke. राजू कंग जेव्हा तो खाली पडला तेव्हा आपण पाहिलं दुखापत झाली आहे. जब निकरा है दुपटी रफ्तार से वो भागा. त्या पद्धतीने एक नाही 2 वेळा त्याला दुखापत झाली. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न त्याचा असेल. 6 चेंडू 3 ची गरज आहे आता. सूर्यकांत आहे स्ट्राईकला. 6 चेंडू 3. मिस्टर सचिन गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मिस्टर संदीप दाखल झालेत गोलंदाजीसाठी. संदीपची बॅटिंग आज आपल्यातून राहिले मात्र गोलंदाजीमध्ये त्याला 3 धावा अडवायचे आज. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट झालाय. टर्न भेटलाय. 5 चेंडू 3. आता कुठेतरी असं वाटतंय की मॅच आहे जिवंत. जो चेंडू फिरवलाय ना राजू कंग जाऊन एवढं सांगेल कुछ भी कर 1 रन दे भाई. आणि टीमला माहिती आहे जर राजू कंग 1 धाव घेणार आहे तर टीम काय जाळं टाकणार आहे. कारण की सूर्यकांतनं याआधी सिंगल घेतली होती. राजू कंगला स्ट्राईक दिली होती आणि आता सिली पॉइंट आणि मिड विकेट पुढे. आता सिंगल देतील का सूर्यकांत दाखवेल मी पण खेळण्यासाठी आलोय. लफ केला. एक सिंगल धाव घेतली जाईल. 2 धावेचा प्रयत्न होईल का? होतोय आरामामध्ये. या 2 धावा. 1 धाव आता हवी आहे विजयासाठी. कॅप्टन या टॉस साठी. या टॉस साठी कॅप्टन करू श्री क्षेत्र मित्र विपक्ष विजेता संघ असा टॉस होईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत पराभव आणि विजयाची चर्चा आपण करत नाही. हाही चांगला चेंडू टाकला. स्लिपला आहे खेळाडू. कोण काय घडलंय? मॅच नाही संपले. 3 चेंडू आता 1 धावेची गरज. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय आणि पराभवाचा आपण बोलत नाही. म्हणून तर टॉस साठी बोलवताना कुरुशी क्षेत्र मित्र आणि विजेता संघ आपण बोललो. भाऊ हलके में मत लेना. ये क्रिकेट आहे. कोणता दिवस तुझा आणि कोणता दिवस त्याचा हे तुला माहित नाही. आदित्य शेवाळे दाखल होतोय. हॅप्पी या नावानं ओळखलं जातं. भैया या नावानं ओळखलं जातं. बरेचसे नावं आहेत जी मित्र परिवार देत असतात. तीन चेंडू 1. बॅकफुटला जाऊ. शॉर्ट आर्म जॅक.
विजयी फटका येतोय. मॅच विजेता झालेत येवती कुसूर टीम. आणि आता टॉस होईल. कुसूर श्री क्षेत्र मित्र विपक्ष येवती कुसूर टीम. कुरू श्री क्षेत्र मित्र आणि येवती कुसूर असा टॉस आता होईल. हो